पुढच्या व्हिडिओमध्ये नेशन, स्टेट आणि कंट्री ह्यामध्ये काय फरक आहे त्याच्यावरती चर्चा करूया. हॅलो स्टुडंट, मला सांगा, नेशन, स्टेट आणि कंट्री एकच आहेत असे वाटते का? जर हो तर तुमच्या UPSC MPSC उत्तरात गुण जातील. आज आपण हे कन्फ्युजन मिटवून टाकू. नेशन म्हणजे एक समूह जो सामूहिक संस्कृती, भाषा, इतिहास आणि ओळखीने जोडलेला असतो. त्यांना स्वतःचा भूभाग किंवा सरकार असणे गरजेचे नाही. एक्झाम्पल, कर्ड्स एक नेशन आहे. 4 कोटी लोक, सामूहिक ओळख, पण स्वतःचे स्वतंत्र राज्य नाही. पॅलेस्टिनियन्स एक नेशन आहे. काश्मीरी एक नेशन आहेत. पंजाबी एक नेशन आहे. नेशन म्हणजे लोक आणि सामूहिक ओळख, सीमा नव्हे. स्टेट म्हणजे एक कायदेशीर आणि राजकीय संकल्पना. स्टेटकडे 4 आवश्यक घटक असतात: भूभाग, लोकसंख्या, सरकार आणि सार्वभौमत्व. हे सर्व 1933च्या मॉन्टेव्हिडिओ कन्व्हेन्शनमधून येते. भारत एक स्टेट आहे. अमेरिका एक स्टेट आहे. मालदीव लहान असला तरी तो स्टेट आहे, कारण त्याच्याकडे हे 4ही घटक आहेत. पॅलेस्टाईनला 146 देशांनी स्टेट म्हणून मान्यता दिली आहे, पण पूर्ण सार्वभौमत्वासाठी संघर्ष सुरू आहे. हाच फरक आहे. आता कंट्री हा एक अनौपचारिक रोजच्या वापरातील शब्द आहे. बोलताना तो सहसा स्टेटसाठी वापरला जातो. आता सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे नेशन स्टेट. जेव्हा एक राष्ट्र आणि एक राज्य एकत्र असतात त्याला नेशन स्टेट म्हणतात. जपान हे उत्तम उदाहरण आहे. एक लोक, एक संस्कृती, एक राज्य. पण भारत सुद्धा नेशन स्टेट आहे, परंतु भारत हे बहुराष्ट्रीय राज्य आहे. मराठी, तमिळ, पंजाबी, बंगाली, अनेक राष्ट्रे, एक राज्य. हीच आपली विविधता आणि आपली शक्ती आहे. UPSC आणि MPSC मध्ये असे प्रश्न येतात: भारत नेशन आहे की स्टेट, किंवा नेशन आणि स्टेटमधील फरक सांगा. बहुतेक विद्यार्थी इथे अडतात. आता तुम्ही अडणार नाही. नेशन म्हणजे लोक आणि ओळख, स्टेट 4 घटकांसह कायदेशीर राजकीय घटक, कंट्री अनौपचारिक शब्द, आणि नेशन स्टेट म्हणजे नेशन आणि स्टेट जेव्हा दोन्ही एकत्र येतात. रिवाइज करा, फॉलो करा. पुढे आपण सॉव्हर्निटी समजून घेऊया. तिथूनच खरे IR सुरू होते. धन्यवाद.